पावसाने दडी मारल्याने औसा तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले. यामध्ये औसा तालुक्यातील पारधेवाडी गावातील श्याम भीमराव साखरे व बालाजी रावसाहेब शिंदे शेतकऱ्याच्या पावसाभावी 5 एकर क्षेत्रातील ऊस पीक पूर्णपणे वाळून गेल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यंदा चांगले उत्पन्न मिळेल या आशेने शेतकऱ्याने ऊस पिकासाठी मोठा खर्च केला होता. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने आणि पाण्याअभावी ऊस पिकाची वाढ खुंटली असून अखेर पिकाला पुरेसे पाणी न मिळाल्याने संपूर्ण 5 एकर ऊस वाळून गेलाय. वर्षभर मेहनत, वाढता उत्पादन खर्च आणि पिकाची झालेली वाताहत यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. शासनाने नुकसानीची पाहणी करून पंचनामा करावा आणि संबंधित शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. पारधेवाडीतील शेतकऱ्यांनी ऊस पिकासाठी कष्ट घेतले, पण पावसाअभावी डोळ्यांसमोर उभे पीक वाळून गेले. आता शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे, तरी सरकारने याकडे गांभीर्याने पाहावे व आमच्या बांधावर येऊन पंचनामा करून आम्हाला आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहे. शेतकरी बालाजी रावसाहेब शिंदे, सर्वे नंबर 47. या सर्वे नंबर म्हणजे माझी 2 एकर ऊसाचा प्लॉट आहे. पण गेल्या वर्षी, ह्या वर्षी चालू वर्षी पाऊस नसल्यामुळे माझ्या ऊसाची अशी पाचटाची हालत झालेली आहे. पूर्ण पाचट होऊन गेलेला आहे आणि काहीच उत्पन्न नाही निघत. पाणी, बोरला पाणी नाही, विहिरीला पाणी नाही किंवा शेजाऱ्या पाजाऱ्याला पाणी मागितलं तर मिळत नाही. अशा कारणामुळे आमच्या प्रशासनाने आमच्याकडे यावं, बांधावर येऊन आमच्या काय ती शेतीचं नुकसानीचा पंचनामा करावा आणि आम्हाला काय ती योग्य ते न्याय द्यावा. या उलट शासनाला किती सांगितलं तरी आमच्या बांधावर येऊन आमच्या घरानं ऐकण्याची त्यांची मानसिकता नाही. त्याच्यामुळं आमची मरण अवस्थेत शेतकऱ्याचे जीवन जगत आहोत आम्ही. त्याच्यामुळं आम्हाला जीवनाला कंटाळून काहीतरी करावं असे आमची अपेक्षा आहे. पण लेकरबाळ असल्यामुळं ते पण आम्हाला हे होत नाही. आपला देश कृषीप्रधान आहे, तरी पण शासनाकडे वेळ नाही शेतकऱ्याची व्यथा जाणून घेण्याची. आपला देश कर्जमाफी केलो असं सांगतो, पण ज्यावेळेस खरंच कर्जमाफीचा लाभ खऱ्या शेतकऱ्याला मिळत नाही. त्याच्यामुळं खऱ्या शेतकऱ्याला निवडून कर्जमाफीचा लाभ द्यावा एवढी आमची शेतकऱ्याची मागणी आहे. आणि आमच्या मुलीचं लग्न असल्यामुळं आम्ही गतवर्षी ऊस लावला, त्याच्यावर ऊस लावला. पण मुलीचं तर लग्न सोडा, पण आम्ही उलट कर्जबाजारी झालो. आमच्या ऊसाची तर अवस्था, एवढी परिस्थिती वाईट आहे की ती सांगताच सोय नाही, किती बिघट आहे. शेवटी शेतकरी आत्महत्या, इकडल्या जिल्ह्यात आत्महत्या, तिकडल्या जिल्ह्यात आत्महत्या झाल्या असं म्हणून सांगतात, पण आमच्यावर खरोखरच ती वेळ आलेली आहे. म्हणून शासनाने येऊन आमच्या इथं येऊन आमच्या ऊसाचा पंचनामा करावा, शेतकऱ्याची काय ती नुकसान भरपाईची पूर्व तयारी करावं एवढी इच्छा आहे. आता चालू कर्जमाफी ज्यानं रेग्युलर भरलंय त्याला कर्जमाफी नाही आणि ज्यानं थकीत ठेवलंय त्यांना कर्जमाफी. हा असलं कसलं सरकारचं धोरण आहे? म्हणजे ज्यानं बुडवा आहे त्याला कर्जमाफी आणि ज्यानं खरोखरच रेग्युलर राहतो, खरोखरच पैसे भरण्याची इच्छा आहे, त्यांना मात्र काहीच नाही, असं सरकारचं धोरण आहे. एकदा शेतकरी म्हणून मी शासन दरबारी मागणी करत आहे की पावसाळ्यामुळे आमची पिकं पूर्णपणे गेलेली आहेत. ऊस गेलेला आहे, सोयाबीन गेलेला आहे, कोणताही पीक हाताशी येणार नाही. तरी शासनाने आमची न्याय घेऊन आम्हाला मदत करावी एवढीच इच्छा आहे. हे कसं झालेलं आहे, आता ही जानेवारी महिन्यामध्ये ऊस तुटून गेलेला आहे. जानेवारी मध्ये ऊस तुटून गेला, पाऊस नाही, पाणी नाही, कुठलं कसलंच काही नाही. या पिकाला ही पीक येणार आहे कसं? त्या कारणास्तव ही जनावरांमध्ये बांधायची अवस्था आम्हाला आलेली आहे. त्यातून घर प्रपंच कसा भागवायचा, लेकरा बाळाची शाळा कशी करायची, त्यातून वर्ण सरकार काय म्हणते, आम्ही कर्जमाफी केली, मान्य कर्जमाफी केली, चालू बाकीदारांना कुठलंच काही प्रोत्साहनपत्र, अनुदान वगैरे नाही, काहीच नाही. ज्यांनी बंद जे होते, जे चालू बाकी केले नाहीत, कुणी काहीच नाही. अशा माणसाचं म्हणते आता कर्जमाफी झाली मान्य, परत शेतकऱ्याला भेटणार आहे काय? आता विषय असा झालेला आहे की बाबा विमा भरा म्हणतात. विमा भरलो, मान्य 4 वर्षापासून विमा भरतोय. आमचे 2-3 मंडळ वगळले गेलेले. अवस्था तर ही आहे शेताची आणि विमा तर नाही. विमा तर आतापर्यंत 4 वर्षापासून 1 रुपया सुद्धा विमा आलेला नाही. मग शेतकऱ्यानं करायचंच काय नेमकं? की शेतकरी जगला किंवा मेला याचा अर्थार्थी प्रशासनाला कसलाच कुठलाच काही नाही. आता मागे 4 वर्षाखाली असं झालं होतं की 1 रुपयावरती विमा भरायचा. 1 रुपयावरती विमा भरलो, त्याचं पण आम्हाला काय आलं नाही. आता जरी आता भरा म्हणतात, आता पण विमा भरलोय. वर्षाकाठी 4-5 हजार रुपये भरायचे. त्यातनं विषय असा व्हायला लागला की
शेतकऱ्याला उत्पन्नच काही निघणार, मग ही 5,000 घालायची कुठून? बरं ती 5,000 घातले त्याचा मोबदला काय भेटलेला आहे आम्हाला? तरी एक प्रशासनाला विनंती आहे की बाबा विमा कंपन्या जी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून कमीत कमी शेतकऱ्याला काही ना काही थोडी तरी हातभार मदत म्हणून काही ना काहीतरी शेतकऱ्यासाठी मदत करा, एवढी सरकारला माझी हात जोडून विनंती आहे. एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर.